आपण आलोय म्हापसा आणि पणजीच्या मध्ये जो ब्रिज बनवलाय समुद्राच्या वरून आलोय आणि तुम्ही बघू शकता आता खालून जाणारा हा म्हापसामध्ये जाणार आणि वर इथं मोटरसायकल अलाउड नाही. मोटरसायकल 3 व्हीलर ट्रॅक्टर यांना अलाउड नाही या रस्त्यावर. आणि हा ब्रिज बनवला. ह्या पण ब्रिजला भरपूर दिवस झालेलं. ह्या पण ब्रिजचं भरपूर दिवस काम चालू होतं आणि आता हा ब्रिज पण पूर्ण झालाय आणि खाली गाव आहे. खाली इकडं बोट बीट. आम्ही अगोदर इथनं खालनंच जायचो, खालच्या रस्त्यानं जा. आता काय गरज नाही, आता मस्त बनवला ब्रिज. हा रस्ता बनवल्यामुळे एक सारखी गाडी चालते प्लेन. तकलीफ होत नाही गाडीला, जास्त चढ नाही जास्त उतार नाही. आणि हे जे ब्रिजवर जे वायरोपचं केलं आहे, बरोबर सेंटरला असं वायरोप टाकले आणि ह्या बाजूला उजव्या बाजूला डाव्या बाजूला ब्रिज आहे. आणि हे मधली जी वायरोप जे आहे सोनेरी कलरचं जे दिसतंय गोल्डन कलर, ह्याच्यामध्ये खाली तळाला लाईटिंग केलेलं आहे तिने. आणि लाईटिंग आहे ना रात्रीचं इतकं मस्त दिसतंय. आणि हे बघू शकता तुम्ही समुद्र. आणि इथं बीच आहे, ते लोक भरपूर येते तिथं. या बीचवर मोठ्या क्रूज आहेत. आणि या क्रूजमध्ये इथं माणसाच्या क्रूजमध्ये पार्टी होते जबरदस्त. समुद्र बोटी चाललेल्या आहेत त्या ब्रिजच्या आतमध्ये. ते राजस्थानी हे समुद्र बघा तुम्ही. त्याच्यामध्ये जे दिसते ना लाईटिंग आहे. तिकडं पण करून मोठं स्पीकर सारखं दिसतंय, ते लाईटिंग आहे. लाईटिंग समुद्र गाडीचा ब्रेकडाऊन झाली ही गाडी. बघू शकताय तुम्ही. हे कारवार बेचारा परेशान. झाडी बिडी आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवण्याचा प्रयत्न केला होता, पण आता विजिबिलिटी नाही. आणि आता पण जरा कमीच आहे, कारण पावसाचं वातावरण आभाळ आलेलं आहे. संध्याकाळच्या 5 वाजलेले आणि जुन्या बिल्डिंग जुनी घर. आज ट्रॅफिक लागले बरं. आता आपण पणजीचा ब्रिज पास केला आणि ट्रॅफिक लागले पुढं. कसं काय कळून झालं. आज शुक्रवार असल्यामुळं नाही, आज गुरुवार आहे. तिकीट पण नाही म्हणा जाम. कसं काय आज सुट्टी सांगता येत नाही. आज पण डिझेल टाकून निघालोय आणि हा रस्ता नवीन आहे. आता इकडं एक सिंगलच चालू केला वाटतं, तिथं बंद केला आहे. आणि एवढं चढून जायला होतं. तिकडं पलीकडं रस्ता होता, एवढा चढून जायला होतं. बघा याने किती खाली उकरले आणि असा रस्ता बनवला आहे. रस्ता चांगला आहे, जास्त गाडीला म्हणजे ताकद लागते, जास्त डिझेल कमी लागते. गाडी एकदम इझी चढते. पहिला कसं होतं, त्या रस्त्यानं जाताना ना डिझेल गाडी मोकळी जरी असली तरी पहिला गेअर लावायला लागायचा. पण आता हा रस्ता केला असा, जरा माती पोकळ जरा डासळल्या, पण त्याने ते सिमेंट लावलंय. असं पाणी यायला लागलेलं आहे. हे सगळं रस्ता केला आहे. तिकडं येतो रस्ता, तेव्हा जुना रस्त्याला गाडी थांबल्या बघा. एक वेळ झाले. इकडं हॉटेल केलंय तिने. किती भारी मस्त दिसतोय ना नजारा इथे डोंगर. तर अशा पद्धतीनं आम्ही गोवा बॉर्डर पास केली आहे. आणि म्हणजे गोवा राज्यातनं आता महाराष्ट्र राज्यामध्ये आलो आहे. आणि महाराष्ट्र राज्याची ही बॉर्डर आहे आणि चालू नाही केली, बंद केली.
आंदोलन आहे, पण जुनी जी बॉर्डर आहे ती रोडवरती आहेच. गाड्या यायला जायला लागले खूप. आता आपलं सगळं पूर्ण झालं आहे, आता आपल्याला फक्त चालायचं. पुढं आता बांदा शहर लागणार. बांदा झाला की मग परत सिंधुदुर्ग लागत. बांदा सावंतवाडीमध्येच बांदा येते. बघताय तुम्ही, इथं काम चालू आहे अजून. गोवा मुंबई हायवेचं काम चालू आहे. तर ब्रिज बनवायचं चाललंय पुढं बांद्यामध्ये. त्या कुठं ठिकाणी काय काय असं उतरून ठेवले. ह्यातच गाडीची वाट लागून जाते. भरपूर त्रास झेलला आम्ही. त्यानंतर आता काय थोड्या दिवसानं झाले अजून एक. या वर्षाच्या अखेरीस रस्ता पूर्ण होईल. आणि आता वाजलेत संध्याकाळचे 6:49. जवळजवळ 7 वाजताले. तुम्हाला ब्रिज बनायला लागलेलं दाखवतो. काम जोरात चाललंय. पण हे आला बांदा शहर पण आता मुक्त व्हायला लागले. तुम्ही बघायला लागला, हे बांदा शहर आहे पूर्ण. हे शेवटचं गाव महाराष्ट्र शहर बांदा शेवटचं. चाललंय काम चालल्यामुळं तर आता लक्झरी बस गाड्या हे सगळं रस्त्यात उभारते. त्या बस स्टँडपासूनच जाते बांद्याची. हा ब्रिज बनायला लागलेला आहे. थोडं राहिले. हा ब्रिज एकदा पूर्ण झाला. मध्ये. तर मित्रांनो, 8 वाजलेत.